नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ पार्ट 1 चा पहिला लेसन बघतोय. कोणता? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ज्यातले आपले 3 प्रॅक्टिस सेट झाले. आता 2 प्रॅक्टिस सेट राहिलेले. त्यातला आता आपण बघणार आहोत 1.4 प्रॅक्टिस सेट. मुलांना हा प्रॅक्टिस सेट थोडा अवघड वाटतो. त्याचं कारण याच्यामध्ये फ्रॅक्शन वाले नंबर्स आहे. कोणते? फ्रॅक्शन. म्हणजे न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे. मात्र ते आपण अति सोप्या भाषेमध्ये बघणार आहे. व्यवस्थित सर्व व्हिडिओ बघा. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला 4च क्वेश्चन दिलेले आहेत. किती क्वेश्चन आहे? 4. मग हे 4 क्वेश्चन कसे बघा, आपण 1 बाय 1 एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. याच्या आधी जर तुम्ही 1.1, 2, 3 जर बघितले नसेल तर पहिले ते आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पहिले तिन्ही पण लेक्चर्स बघा, म्हणजे चौथं लेक्चर तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे. मग आता आपण जे लेक्चर घेणार आहे ते आहे 1.4 चं लेक्चर. आता 1.4 मध्ये जे 4 क्वेश्चन्स आहे ते कसे सॉल्व्ह होणार आहे, तर त्यातला पहिला क्वेश्चन आपण बघूयात. कितवा क्वेश्चन? आता सपोज पहिला क्वेश्चन सांगा रे, काय पहिला क्वेश्चन? किती बरं? किती? 2 अपॉन x 3 अपॉन y इज इक्वल टू 15. सेकंड इक्वेशन इज 8 अपॉन x 5 अपॉन y इज इक्वल टू 77 असं दिले. बरोबर ना? आता हे सॉल्व आपल्याला करायला लावले बाय सायमल्टेनियसली. एखादं लिनियर इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं बरं? x ची आणि y ची व्हॅल्यू काढायची असते. बरोबर ना? कसली? x ची आणि y ची. मग इथं पण x आणि y आहे म्हणजे व्हेरिएबलचा आन्सर काढायचा. पण हे डायरेक्ट आपल्याला व्हेरिएबलचा आन्सर काढता येणार नाही. त्यासाठी आपल्याला एक सबस्टिट्यूशन मेथड याची यूज करायची. मग काय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. एक्झाम्पल कसं सॉल्व होतं. मग हे एक्झाम्पल कसं सॉल्व होईल बघा. इथं जे 2 बाय x आहे का, त्याला आपण सेपरेट करू. कसं करू बरं? मग 2 into 1 बाय x चालेल ना? 2 1 जा 2. मायनसला मी मायनस घेतला, 3 ला 3 घेतला, इंटू 1 बाय काय करू शकतो बरं? y. सेपरेट करतोय. इज इक्वल टू किती बरं? 15. नेक्स्ट काय बरं? 8 into 1 बाय x प्लस 5 अपॉन 5 into 1 बाय y इज इक्वल टू किती नाही बरं? 77. बरोबर. आता इथं 1 बाय x आहे, 1 बाय x, 1 बाय y, 1 बाय y. याला आपल्याला सबस्टिट्यूट करायचं, रिप्लेस करायचं. काय करायचंय? रिप्लेस. मग याला रिप्लेस एक तर m ला आणि n ला करू शकतात तुम्ही. कशाला? 1 अपॉन म्हणजे आपण म्हणू शकतो पुट किंवा रिप्लेस. पुट 1 बाय x इज इक्वल टू काय घ्यायचं? m. अँड 1 बाय y इज इक्वल टू काय घ्यायचं? हे घेतल्यामुळे आता काय तयार होईल बरं आपलं? तर हा 2 तर ऍज इट इज राहणार आहे. 1 बाय एक्स इज इक्वल टू काय राहणार बरं? मायनसला मायनस 3 इंटू 1 बाय वाय किती राहणार आहे? n इज इक्वल टू किती बरं? 15. याला इक्वेशन नंबर तुम्ही म्हणू शकतात 1. सेकंड वाला काय बघा. 8 इंटू 1 बाय एक्स पुन्हा काय येणार आहे तुम्हाला? m प्लस 5n इज इक्वल टू किती आहे? 77. याला इक्वेशन नंबर काय म्हणा तुम्ही? सेकंड. आता 2 लिनियर इक्वेशन तयार झाले बघा. मग यांची एकतर ऍडिशन करायची असेल का सबट्रॅक्शन? कधी? जर त्यांचे व्हेरिएबलची रिअल नंबर सेम असेल तर. इथं रिअल नंबर आहे 2 m सोबत, इथं आहे 8, इथं आहे 3, इथं आहे 5. सेम आहे का? नाही. मग काय करू शकतो बरं आपण? इथं 8m आहे, इथं 8m होऊ शकतो जर पहिल्या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय बाय 4. बघा, मग याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? 8m. इथं पण 8m आहे, मग आपण सॉल्व करू शकतो. म्हणून आपण काय करू बघा, मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन फर्स्ट अँड देन वी गेट काय होईल बघ. इथं 4 ने मल्टिप्लाय केल्यावरती 4 इंटू 2 किती जाणार आहे? 8m. डायरेक्ट मल्टिप्लाय करतो. मायनसला मायनस 4 इंटू 3 किती होणार आहे? 12n इज इक्वल टू 15 इंटू 4 16. याला इक्वेशन नंबर काय म्हणा आता? थर्ड. आता बघा, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड चे m चे रिअल नंबर सेम झाले. मग आता हे सेम झाले म्हणजे यांची काय करतो आपण? जर दोघांची साइन जर सेम असेल, प्लस प्लस असू द्या नाही तर मायनस मायनस असू द्या, काय करतो आपण? सबट्रॅक्शन.
एकाला प्लस आणि एकाला मायनस साईन जर असलं सारखेवाले रिअल नंबरला तर आपण काय करतो ऍडिशन. मी इथं दोघांचं सेम आहे म्हणजे प्लस आहे, काय करणार आपण सबट्रॅक्शन. मग मोठ्या नंबर मधून छोटं इक्वेशन काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. म्हणजेच काय होईल बरं आता सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. छोटं कोणतं रे, छोटं कोणतं आहे बरं थर्ड वालं 1 2 3 फ्रॉम कोणतं मोठं आहे बरं इक्वेशन सेकंड. म्हणजे थर्ड इक्वेशन कशातून सबट्रॅक्ट करायचं आपल्याला सेकंड मधून करायचं. मग इथं काय होईल बघा, इथं लिहितो मी. मग देअरफॉर काय मोठं इक्वेशन आपले ATM प्लस 5UN इज इक्वल टू 77. यातून मायनस काय करायचं आपल्याला ATM मायनस 12N इज इक्वल टू 60. यांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना काय करावं लागतं माहिती आपल्याला, जिथं प्लस आहे तिथं मायनस सेकंड इक्वेशनचं, आणि जे मायनस तिथं प्लस. मग इथं प्लस इथं काय होईल रे मायनस, इथं प्लस मायनस. मग आता प्लस मायनस वाले कॅन्सल होऊन जाणार. काय राहिलं प्लस 5UN प्लस 12N म्हणजे किती येणार आहे 17N इज इक्वल टू 77 मायनस 60 किती येणार आहे 17. देअरफॉर मग 17N इज इक्वल टू किती आलं आपलं 17. आपल्याला व्हॅल्यू तर एन ची काढायची, मग 70 तसाच हा मल्टिप्लाय इकडे आला काय होईल रे डिवाइड होऊन जाईल, आणि डिवाइड झालं काय होईल बरं 17 1 जा 17 70 1 जा 17 देन वी गेट N इज इक्वल टू 1. यांची व्हॅल्यू किती आली आपली 1 आली. आता यांची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट सेकंड किंवा थर्ड मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायची. कशात करू बरं फर्स्ट मध्ये करू, जिथं नंबर थोडे छोटे असतात तिथं सबस्टिट्यूशन करायची. माहितीला काय बघा पुट N इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट and then we get काय होईल बरं 2M मायनस 3N. यांची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 1 इज इक्वल टू किती होणार आहे 15. Got it? Next, therefore 2M minus 3 1 जा 3 is equal to 15. Minus 3 opposite ला गेलं काय होणार आहे प्लस 2M is equal to 15 plus 3 that is 2M is equal to किती येणार आहे 18. that is M is equal to या 18 ला 2 ने डिवाइड केलं काय राहणार आहे 9. that is M is equal to किती राहणार आहे आपलं 9. M ची पण व्हॅल्यू आली आणि N ची पण व्हॅल्यू आली. पण आपल्याला ही इक्वेशन सॉल्व्ह करताना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा म्हटलं आणि कशाची व्हॅल्यू काढायला लावली आपल्याला एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे आपल्याकडे एम एन नाहीच आहे ना एक्स आणि वाय. मग आपल्याला काय करायचे पुन्हा या एमच्या आणि व्हॅल्यू एमची आणि एनची व्हॅल्यू पुन्हा 1/x आणि 1/y मध्ये रिप्लेस करायची. मग इथं काय बघा नाव काय होतं पहिलं इक्वेशन 1/x इज इक्वल किती होतं बरं m. दॅट इज 1/x इज इक्वल m ची व्हॅल्यू किती आली रे आपली 9. बरं आपल्याला तर x ची व्हॅल्यू काढायची 1/x ची तर नाही काढायची. हा डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय होईल म्हणजे वरती जाईल बरोबर का, आणि हा इकडे आला डिवाइड होईल म्हणजे काय होईल बरं 1/9. दॅट इज x ची व्हॅल्यू किती आलेली इथं 1/9. आता कोणाची व्हॅल्यू काढायची y ची. मग y काय बरं 1/y इज इक्वल टू n. दॅट इज 1/y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती रे 1. किती 1. हा y डिवाइड अपोजिट साइडला गेल्यावर मल्टिप्लाय होईल ना, आणि हा 1 तसंच राहणार आहे म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली आहे तुमच्या व्हॅल्यू 1 आली. हा y डिवाइडचा मल्टिप्लाय झाला y into 1 y च होणार आहे 1 तसंच राहणार आहे इकडचा म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली बरं 1. म्हणून देअरफॉर म्हणू शकतो देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन्स आर x is equal to 1/9 and y is equal to 1. This is our solution. कळलं सर्वांना नक्की एकदम काही डाऊट राहील का थोडाही 100%. फक्त काय होतं आपल्याला 1/x आणि 1/y होता का तो रिप्लेस केला लिनियर इक्वेशन बनवलं, लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं, पुन्हा रिसब्स्टिट्यूट केल्या व्हॅल्यू x ची व्हॅल्यू काढली आणि y ची व्हॅल्यू काढली. कळलं इथपर्यंत काही डाऊट राहील का थोडा तरी अजिबात नाही. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2.
काय बघणार आता आपण क्वेश्चन नंबर, काही डाऊट नाही ना कोणाला? व्हेरी गुड. आता आपल्याला बघायचा आहे क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे? सेकंड. कोणता बघायचा आहे? सेकंड. लक्षात छानपैकी लिहायचं आहे व्यवस्थित घरी. सांगा बरं मग आता सेकंड क्वेश्चन काय मला? क्वेश्चन नंबर 2 किती आहे? 10 अपॉन x प्लस वाय प्लस 2 अपॉन x माइनस वाय इज इक्वल टू 4. सेकंड इक्वेशन इज 15 upon x plus y minus x minus y is equal to -2. This is our two linear equations. पुन्हा सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे, म्हणजेच काय करायचं आता? x आणि y ची व्हॅल्यू काढायची. बट डिनॉमिनेटर आल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला? एक स्टेप वाढते. कोणती बरं? रिप्लेसमेंटची. जसं मगाशी 1/x ला आपण m रिप्लेस केला, आता इथं काय करायचंय? 1/x प्लस वाय ला m म्हणा, 1 अपॉन x मायनस वाय ला n म्हणा. सेम आहे, p म्हणा q म्हणा, आपण m n चालली परंपरा म्हणून चालू ठेवू, बाकी काही नाही. मग आता आपण तेच करू. काय? रिप्लेसिंग. काय रिप्लेस करायचं आपल्याला? 1/x प्लस वाय इज इक्वल टू m आणि 1/x मायनस वाय दोघांचे नाही, बाकी कोणी आहे का? प्लस वाला आणि मायनस वाला इज इक्वल टू काय करायचं आहे? n. लक्षात. मग काय होईल बरं? 1 अपॉन एक्स प्लस वाय ला m मानले, 10 तासाचे ना, मग काय होईल आपला? 10m. चालेल नक्की. प्लस ला प्लस, 2 ला 2, 1 अपॉन एक्स मायनस वाय ला काय घेतलं आपण? n. लक्षात. इज इक्वल टू काय बरं आपले? 4. याला इक्वेशन नंबर काय म्हणा तुम्ही? 1. सेकंड वाला 15 मी ऍज इट इज ठेवला, 1/x प्लस वाय ला काय मानलं आपण? m. -5 ऍज इट इज ठेवला, 1 अपॉन x मायनस वाय ला काय मानलं? n. इज इक्वल टू काय रे? -. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणा बरं तुम्ही? सेकंड. मग मला सांगा कोणत्या रिअल नंबर, कोणत्या व्हेरिएबलचा रिअल नंबर सेम आहे का? m m चा आहे का? नाही. n n चा आहे का? नाहीये. एक काम करू आपण त्यापेक्षा, मग या सर्वेला 2 ने डिवाइड करून टाकू, म्हणजे आपलं थोडं छोटं इक्वेशन आपल्याला काही ना काही मार्ग सापडेल. मी याला डिवायडिंग बाय 2, कारण की सरळ 2 ने डिवाइड होते बघा ना. डिवायडिंग बाय 2 इक्वेशन फर्स्ट. देन वी गेट काय होणार आहे? 5m 2 ने डिवाइड करणार म्हणजे हाफ करणार, प्लस n इज इक्वल टू 2. याला इक्वेशन नंबर काय म्हणा आता? थर्ड म्हणा. अजून कुणी झालं की m रिअल नंबर आहे का सेम? नाहीये. n चा सुद्धा सेम नाहीये. मग तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर याला तुम्ही काय करा? 3 ने मल्टिप्लाय करा. 3 ने मल्टिप्लाय केला 15 होणार आहे बघा, किंवा याला 5 ने मल्टिप्लाय करा, आपोआप 5m होणार आहे. काही पण करू शकतात, काही केलं तर आन्सर त्याचे काही बदलणार नाही. आपण काय करायचं? याला काय करायचं? 3 ने मल्टिप्लाय करायचं. ओके. मल्टिप्लाइंग by 3 to equation third, and we get काय मल्टिप्लाय केल्यावर 3 into 5 15m प्लस 3 into n 3n, 3 into 2 6. याला इक्वेशन नंबर तुम्ही म्हणा आता 4. मग आता कोणाचे रिअल नंबर सेम आहे? कोणत्या व्हेरिएबलचे? m आणि m चे. म्हणजे तुम्हाला कोण गरजेचं आहे आता? सेकंड अँड फोर्थ. बघा 15m झाला का? मग आता दोघांची साइन कशी आहे बरं? सेम आहे. मग काय करायची यांची वाली? सबट्रॅक्शन. म्हणजे आपण सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन केलं आता काय होईल ते बघू. Therefore सबट्रॅक्टिंग इक्वेशन कोणतं मोठं आहे याच्यामध्ये? 4 वाला. म्हणून सबट्रॅक्ट काय करायचं आपल्याला? सेकंड फ्रॉम फोर्थ. आणि देअरफॉर काय होईल बघा आता? फोर्थ वाला काय मग आपलं? 15m प्लस 3n
इज इक्वल टू 6 मायनस काय करायचं रे तुम्हाला मायनस 15m मायनस 5n इज इक्वल टू -2 यांची काय करायची आपल्याला आता सबस्ट्रॅक्शन करायची सबस्ट्रॅक्शन करताना तुम्हाला सांगितलंय जे सेकंड इक्वेशन आहे का त्याचे साइन काय होतात चेंज मग मायनस प्लस आणि इथं काय होईल प्लस मायनस असलं प्लस होईल मग आता 15m मायनस 15m कॅन्सल होऊन जाणार आहे प्लस 3n प्लस 5n किती येणार बरं 8n इज इक्वल टू 6 प्लस 2 किती येणार पुन्हा 8 दॅट इज n इज इक्वल टू काय 8/8 म्हणजेच किती होणार आहे n ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आता कोणाची व्हॅल्यू काढायची m ची n ची आली आता ती पुट करायची पुन्हा आपल्याला पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कशात सबस्टिट्यूट करू रे कोणतं छोटं वाटतंय तुम्हाला थर्ड वाला बघा सोपं वाटतंय थर्ड वाला टाकू थर्ड मध्ये कशात इक्वेशन सबस्टिट्यूट केलं तर काय प्रॉब्लेम नाही मग थर्ड वाला काय बरं आपल्याला 5m plus n that is min by 1 is equal to 2 therefore 5m is equal to 2 plus opposite side ला गेला काय होणार आहे minus therefore 5m is equal to 1 that is m is equal to किती जाणार आहे 1/5 बरोबर आलं लक्षात n ची व्हॅल्यू किती आली आपली 1 m ची किती आली 1/5 आता काय करायची रिसबस्टिट्यूट करायची मग आता रिसबस्टिट्यूट करायची असेल तर काय होईल बघायचं आता एक गडबड होणार इथं आपली काय ते तुम्हाला मी सांगतो बघा आता आपण काय व्हॅल्यू काय मांडली होती बरं ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू काय बरं नाव पुट व्हॅल्यू विच 1/x plus y is equal to m that is 1/5 and second काय 1/x minus y is equal to n म्हणजे किती n म्हणजे 1 1/1 किंवा 1च काय n ची व्हॅल्यू काय आली 1 फक्त काय आपण 1च टाकूया इथपर्यंत क्लिअर होईल काही डाऊट राहील का नाही हा डिवाइड इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल हे दोघे इकडे डिवाइड तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल बरोबर का नाही म्हणजेच काय मिळेल आपल्याला x plus y is equal to 5 बरोबर का नाही अँड सेकंड हा तिकडे गेला तर काय राहणार आहे x minus y is equal to 1 x minus y ने 1 ला मल्टिप्लाय केला आणि 1 हा तसाच ठेवला इथपर्यंत काय आलं पण आता इथं अजून एक लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल झाले मग आता पुन्हा सॉल्व्ह करायचं मग x ची y ची व्हॅल्यू मिळणार आहे डबल आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे मग आता काय होईल बघा मला सांगा इथं x आणि x ह्या व्हेरिएबलचे दोघं पण रिअल नंबर 1 1 आहे सेम काय करू शकतो आपण सबट्रॅक्शन किंवा y आणि y दोघांची व्हेरिएबल 1 1 आहे त्यांची ऍडिशन पण करू शकतो काय की एकदा प्लस आणि एकदा काय मायनस काही एक करा काही प्रॉब्लेम नाही लक्षात आलं मग आपण दोघांची प्लस करून टाकू म्हणजे y y कॅन्सल होईल x ची व्हॅल्यू आपोआप मिळणार आहे आपल्याला आलं का लक्षात काय म्हटलं नक्की म्हणून आता आपण म्हणू सबस्ट्रॅक्ट किंवा सॉरी ऍडिंग अबोव टू इक्वेशन या दोघांची काय केली आपण ऍडिशन केली काय मिळणार आहे x plus y is equal to 5 प्लस काय x minus y is equal to 1 ऍडिशन केली तर साइन चेंज होतं का नाही मातीचा काय होईल प्लस मायनस वाय कॅन्सल होईल ना x प्लस एक्स काय होणार आहे 2x इज इक्वल टू किती होणार आहे 6 2 इथं मल्टिप्लाय अपोजिट साइडला गेला काय होईल डिवाइड 6/2 किती होणार आहे 3 दॅट इज x इज इक्वल टू किती आला तुमचा आला किती आला 3 आता ही x ची व्हॅल्यू कशात तरी पुट करायची आपल्याला म्हणजे y ची व्हॅल्यू मिळणार आहे कारण आपल्याला x आणि y काढायचं आहे फक्त x काढून चालेल का नाही मग आता छोटंच उदाहरण काही लय मोठं नाहीये म्हणजे येते सॉल्व्ह करायला बघा पुट माझ्याची ते असंच म्हणायचं बाकी काहीच म्हणायचं नाही पुट x इज इक्वल टू 3 इन अबो इक्वेशन कशात एकात टाका काय होईल बरं x ची व्हॅल्यू किती घेतली 3 आपण इथं घेतला 3 प्लस किती येणार इथं y इज इक्वल टू किती रे 5 हा 3 प्लस तिकडे गेला काय होईल रे मायनस y इज इक्वल टू 5 मायनस किती येणार 3 दॅट इज y इज इक्वल टू किती येणार आहे 2 म्हणजेच आपलं आन्सर जे येणार ते काय येणार आहे बरं
आपलं जे आन्सर येईल ते काय येईल बघा. देअरफॉर एक्सची वायची व्हॅल्यू किती आली बरं आपली 2, एक्सची व्हॅल्यू किती आली बरं आपली 1. देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन आर x is equal to 3 and y is equal to 2. This is our final answer. कळालं की एक्झाम्पल? नक्की काय केलं एकदा मी पुन्हा रिकॉल करू आपण. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, बट इथं पहिल्या एक्झाम्पल मध्ये फक्त एक्स आणि वायच राहायचं, एक्स किंवा वाय. इथे एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय थोडं मोठं आहे. अशा वेळेस तुम्हाला दोनदा लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतं, एकदा इथं आणि एकदा तिथं. मग याच्यामध्ये आपण फक्त 1 बाय एक्स प्लस वाय रिप्लेस केला एम ला आणि 1 बाय एक्स मायनस वाय केला एन ला रिप्लेस. ती व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट केल्या. आपण काय केले, व्हेरिएबलची रिअल नंबर एकाची सेम करून घेतले, त्यांची सबट्रॅक्शन केली, एम ची व्हॅल्यू काढली, एन ची व्हॅल्यू काढली, पुन्हा रिप्लेसमेंट केली एम ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू. त्याच्यावरून पुन्हा दोन इक्वेशन बनले, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5. आता आपल्याला ते एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे, पण इथं लिनियर इक्वेशन आहे, पुन्हा लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केले आपण, एक्स ची व्हॅल्यू काढली ती, वायची व्हॅल्यू काढली 2. असं एक छोटंसं उदाहरण होतं. कळाले सर्वांना? काही डाऊट राहील याच्यामध्ये थोडा तरी? नक्की व्यवस्थित छान लिहायचं आहे बाबडा. नाही कळाले एकदम? काही डाऊट असेल तर विचारा. काहीच नाही घ्यायचं मग पुढचं एक्झाम्पल. पुढचं घ्यायचं काय एक्झाम्पल असं विचारलं. घ्यायचं का? सेम आहे, काहीच फरक नाहीये. पुढचे दोन्ही पण एक्झाम्पल एकदम सेम आहेत. घ्यायचे का? नक्की का? घ्यायचं का? घ्यायचं का? नाही ना? नाही ना? व्हेरी गुड. घ्यायचंय? नाही घ्यायचं? घ्यायचंय काय? नाही घ्यायचं फोर्थ वाला पण? बर फोर्थ वाले घ्यायचं, काय हरकत नाही. थर्ड वाला करशाल होमवर्क? नक्की? काही डाऊट राहील? नाही. चला सांगा मग आता मला किती एक्झाम्पल सांगणार तुम्ही? फोर्थ वाला सांगा बरं काय? 1/3x प्लस y इज इक्वल टू प्लस 1/3x मायनस y 3/4. सेकंड 1 प्लस y माइनस 1 ब्रैकेट माइनस y इज इक्वल टू -1/, असं एक छोटंसं उदाहरण आहे, एकदम छोटंसं. चला आपण सॉल्व्ह करू. साऱ्यांनी लक्ष द्या. एक्झाम्पल मस्त दिसायला ना, एकदम छान आहे, छान आहे, छान आहे, एकदम छान आहे. काय म्हणायचं? एकदम छान आहे. खुमकार खुमकारवाल्यांना छान एक्झाम्पल आहे. म्हणजे आता मजेत आपल्याला सॉल्व्ह करायचं, मजा येते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. बघा आता पुन्हा तीच गोष्ट आहे. 3x प्लस वाय 3x प्लस वाय 3x मायनस वाय 3x मायनस वाय सेम आहे ना? सेम असेल तर आपण त्याला रिप्लेस करू. मग काय करू? 1/3x प्लस वाय इज इक्वल टू एम, आणि दुसऱ्याला काय मानू बरं? 3x मायनस वाय इज इक्वल टू एम. हे रिप्लेस करायचे. कळलं ना? मग आता काय होईल? देअरफॉर 1/3x प्लस वाय काय होणार आहे? 1 इंटू एम काय होणार आहे? एम असतं मिळणार आहे, बरोबर का नाही? सिंपल आहे. प्लसला काय येतं? प्लस 1/3x मायनस वाय पूर्ण तेच आहे, फक्त एन रिप्लेस करायचं आहे, कारण की इंटू 1 आहे, इंटू 1 केलं एनच तर राहणार आहे. इज इक्वल टू काय बरं इथं? 3/4. फक्त या पूर्ण प्रॉब्लेम केला नाही तर लय सोपं झालं असं. आता इकडे काय करायचा उद्योग आपल्याला बघा. याला इक्वेशन नंबर म्हणू का मी 1? नाही म्हटले तरी पण मी म्हणणार आहे इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला इक्वेशन नंबर करायचं आहे सेकंड. इकडला काय होईल बरं? याला एम मानलंय ना, म्हणजे एम इंटू 1 काय येणार आहे? एम, पण अपॉनचा 2 एक्स्ट्रा इथं, बरोबर का ना? एक्स्ट्रा आहे, तो तसंच घेतला. मायनस इथं काय? एन अपॉन हा 2 एक्स्ट्रा वाला आहे, तसंच घेऊन टाकायचं, बरोबर ना? काय घ्यायचं याला? 2 वाला तसंच घ्यायचं. इज इक्वल टू -1 अपॉन किती येणार आहे बरं? 8.
इथपर्यंत कळालं. ह्या इक्वेशनला सगळीकडे 2 ने मल्टिप्लाय करून टाकू. कितीने मल्टिप्लाय करू? 2 ने. मल्टिप्लाइंग कारण की ते 2 ने मल्टिप्लाय केलं तर ही सगळी निघून जातील, डिनॉमिनेटर नको आपल्याला, त्याचा आपल्याला अडचण आहे. मल्टिप्लाइंग बाय 2, मग 2 ने जर मल्टिप्लाय झाल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? 2 ने मल्टिप्लाय केलं 2 2 कॅन्सल होईल, म्हणजेच कोण राहिले इथं? m मायनस n इज इक्वल टू काय राहील? -1/4, कारण की 2 ने मल्टिप्लाय करतोय ना, इथं जर 2 ने मल्टिप्लाय 2 1 जा 2 2 4 जा 8 होईल ना, बरोबर, म्हणून काय आलं आपला 4. बर, आता गडबड अशी आहे का इथं बी 3/4 आहे, इथं बी 1/4 आहे, 4 4 ची अडचण झाली आपल्याला. मग आता एक काम करू आपण, दोन्ही पण इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय केल्यामुळे 4 जाईल आणि 4 जाईल ना, आलं लक्षात? मग आता आपण काय म्हणू बघा, मल्टिप्लाइंग बाय 4 टू अबोव बोथ इक्वेशन. वरील दोन्ही इक्वेशनला किती मल्टिप्लाय करायचं आहे? 4 ने. 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बरं इथं? 4 इंटू एम म्हणजे किती येणार आहे? 4m प्लस 4n इज इक्वल टू, याला 4 ने मल्टिप्लाय केला 4 4 जाईल ना, म्हणजेच कोण राहिले तुमच्या इथं? 3. याला इक्वेशन नंबर फक्त म्हणा, काय म्हणा? याला काहीच म्हणू नका, यालाच म्हणा 1. याला काय म्हणा? सेकंड इक्वेशन काय रे आपलं? मग सेकंड काय बघा, 4 ने मल्टिप्लाय केलं काय होणार इथं? 4m मायनस 4n इज इक्वल टू -1, कारण की 4 4 जाईल ना. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं आपल्याला? फक्त सेकंड. व्हेरिएबल सेम आले, डोक्याला ताण राहिलाय का? नाही. मग आता कोणाला तरी कट करा बघा, इथं 4m सबट्रॅक्शन केली तरी जातील, 4n 4n, एकाला प्लस एकाला मायनस आहे, दोघांची ऍडिशन केली तरी चालेल. मग आपण ऍडिशन करू, सिंपल राहील आपल्याला. मग आता काय होईल बघा इथं, हे आतापर्यंत सर्वात इझीस्ट एक्झाम्पल होतं रे काय. बर, तर आपण हे आता सॉल्व्ह करू, पुढे काय होईल. देअरफॉर आता काय होईल बघा, मग काय करायची दोघांची ऍडिशन, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, दोघांची ऍडिशन करायची. मग ऍडिशन केलं काय मिळणार आपल्याला? 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 प्लस काय करायचं आहे? 4m मायनस 4n इज इक्वल टू -1. यांची काय करायची आपल्याला? ऍडिशन करायची आहे. मग यांची ऍडिशन केलं तर काय बरं? 4m प्लस 4m म्हणजे किती होणार आहे? 8m प्लस मायनस दोघं पण काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. इथं 3 मायनस 2 किती? -1 किती होणार आहे बरं? 2. दॅट इज हा 8 इकडं मल्टिप्लाय, इकडे आलं काय होईल? डिवाइड. मग m इज इक्वल टू 2/8. आता डिवाइड होईल का इथं? 2 1 जा 2 4 जा दॅट इज 1/, म्हणजे त्याचा अर्थ n ची व्हॅल्यू किती आली बरं आपली? 1/4. हे कळालं सर्वांना? m ची व्हॅल्यू आली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? n ची व्हॅल्यू काढायची. मी सबस्टिट्यूट करायला लागेल ना, पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन. कशात? फर्स्ट मध्ये करू का सेकंड मध्ये करू? कशातही करा, फर्स्ट मध्ये करा. ओके, देअरफॉर वी गेट काय बरं? 4 m ची व्हॅल्यू किती घ्यायची? 1/4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस किती बरं? 4n इज इक्वल टू किती बरं आपला? 3. किती आहे? 3. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, नाटकं केले ना तर मग अवघड व्हायला बसलं. एकदम सिंपल आहे, प्रत्येक स्टेप व्यवस्थित चालली, काही गडबड नाही, व्यवस्थित मानलंय. 4 1 जा 4 4 1 जा 4. इथं कोण उरला आपला? 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. हा मायनस प्लस तिकडे गेला काय होईल? मायनस. 4n इज इक्वल टू 3 मायनस 1 दॅट इज किती होणार आहे रे? 2. म्हणजेच हा 4 इकडे आता डिवाइड होऊन जाणार आहे, काय होऊन जाणार आहे? डिवाइड. मग 4n इज इक्वल टू 2 डिवाइड झाल्यावर काय होईल बरं? n इज इक्वल टू 1/2. n ची व्हॅल्यू किती आली? 1/2 आली. m ची व्हॅल्यू किती आली? 1/4. आता आपण पुन्हा ती रिप्लेस करावं लागेल ना आपल्याला. छान एक्झाम्पल आहे, छोटस एक्झाम्पल आहे, मस्त एक्झाम्पल चाललंय आपलं. थांब राम भाऊ थांब, रामभाऊले पळतोय, रामभाऊले पळतोय. याची छोटी करू आपण ही साईज.
दात नका काढूय, दात काढील या तुम्ही डायरेक्ट, असं नाही चांगलं. बरं चला करू का पुढे सॉल्व. हा आता आपल्याला रिप्लेस करायची, कुठे गेले आपले ते दोघं रामभाऊ आहे इथे. काय बरं ते 1 अपॉन किती बरं 3x प्लस y इज इक्वल टू काय होता m दॅट इज 1/4 अँड इथं काय बरं 1/3x मायनस y इज इक्वल टू n दॅट इज 1/2. ओके ना. इने याला मल्टिप्लाय केलं 4 होईल, इने याला मल्टिप्लाय केल्यावरती 3x प्लस y होईल. म्हणजेच काय होईल बरं इथं 3x प्लस y इज इक्वल टू 4. आतापर्यंत आपण दोनच इक्वेशन बघितले होते, याला इक्वेशन नंबर काय म्हणून बाबड्यांनो. नेक्स्ट पुढचं कोणतं आहे बरं इथं इने याला मल्टिप्लाय केलं काय होईल बरं 3x मायनस y इज इक्वल टू 2. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं आपल्याला 4 म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे 4. आता एक छोटीशी लिनियर इक्वेशन आले ते पुन्हा एकदा सॉल्व्ह करायचं. फक्त याचा प्लस पॉइंट काय बरं y वाल्याला व्हेरिएबल 1 1 आहे, डायरेक्ट ऍडिशन केली तरी y काय होणार आहे कॅन्सल होऊन जाणार आहे. मग अजून सोपं होईल, यासारखं इझी एक्झाम्पल्स नाही कोणतंच. असंच म्हणायचं पुढे सॉल्व्ह करीत राहायचं ऍडिंग, तरच सॉल्व्ह होतं एक्झाम्पल, नाही तर नाही. ऍडिंग इक्वेशन कोणतं बरं थर्ड अँड फोर्थ. देन वी गेट काय होणार बरं आता 3x प्लस y इज इक्वल टू 4 अँड 3x मायनस y इज इक्वल टू 2. यांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. 3x प्लस 3x किती जाणार आहे 6x. हे दोघं प्लस मायनस काय होणार आहे कॅन्सल. इज इक्वल टू किती होणार इथं 6 and therefore x is equal to 6 upon 6 किती जाणार आहे 1. x ची व्हॅल्यू किती आली तुमची 1. किती छोटी व्हॅल्यू आली 1च आली फक्त. आता आपल्याला कशात रिप्लेस करायची पुन्हा. मग पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये का सेकंड मध्ये सॉरी थर्ड मध्ये का फोर्थ मध्ये थर्ड मध्ये. ओके काय हरकत नाही, तुम्ही जसं म्हणशाल तसं होत राहील. ओके हो मग देअरफॉर काय मिळालं आता आपल्याला फोर्थ वाला काय 3 इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस y इज इक्वल टू किती होणार आहे 2. इज इक्वल टू किती आहे 4 आहे का ठीक आहे 4. मग आता आपल्याला काय पुढे ते बघूया. हो का काय म्हटली इथं 3 हा प्लस काय येणार इथं y बरोबर. व्हेरी गुड छान अतिउत्तम. ओके आता पुढचं सॉल्व करू ना. हा आता 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू काय 4. 3 प्लस तिकडे गेला काय होणार आहे मायनस y इज इक्वल टू 4 मायनस 3 दॅट इज y इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू आली आणि y ची पण व्हॅल्यू आली. संपलं आपलं. थोडं छोटं उदाहरण होतं. देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन आर काय बरं x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 1. थोडं सिंपल साधं सिंपल एक्झाम्पल होतं. कळालं का सर्वांना. काही डाऊट राहील का. बघा किती छोटं एक्झाम्पल आहे, फक्त ते मी मोठं करून दाखवतो एवढ्याची, बाकी काही नाही तसं. कळालं का नक्की. काही डाऊट राहील मग तुम्हाला फक्त होमवर्कला काय एक्झाम्पल नंबर 3 आहे सेम आहे तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून त्याला तुम्हाला एक्झाम्पल दिलंय. जर एक्झाम्पल सॉल्व्ह झालं तर कॉमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाका. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा, इतर मित्रांनाही पाठवा. थँक्यू सो मच.